मान्यवरांचं मनाच्या अंतःकरणापासून आम्ही स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. चला सामना सुरू करा. यस निकेश जरा मैदानामध्ये बघा. ओम साई जय भैरवनाथ वरई आणि अधिराज दिबा पाटील उमरोली अशी ह्या दोन संघांदरम्यानची ही पहिल्या फेरीमधील अंतिम लढत आहे. टॉस जिंकलाय तो वरई संघाने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते उमरोली संघाला. मयूरजी, आकाश लोंगले मैदानामध्ये बॅटिंगसाठी उतरलाय आणि गतवर्षी मनसे रायगड चषकाचा मॅन ऑफ द सिरीजची बाईक या खेळाडूला मिळाली होती. थोड्याच वेळात या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य अविनाशजी जाधव साहेबांचं आगमन अगदी थोड्याच वेळात या क्रीडा नगरीमध्ये होणार आहे. राज साहेबांचे विश्वासू सिलेदार आणि जितूबाई पाटील यांच्यावरती असलेलं प्रेम आणि या प्रेमापोटी आपण बघतोय अविनाशजी जाधव साहेब या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी थोड्याच वेळात या क्रीडा नगरीमध्ये दाखल होणार आहे. आणि चांदाईच्या भावी आमदार या नाईट स्पर्धेमध्ये आकाश गायकर या बॅटरला मॅन ऑफ द सिरीजची बाईक मागील आठवड्यामध्ये मिळाली होती. दोनही इन्फॉर्म बॅटर मैदानामध्ये आहेत. पहिलाच बॉल ऑन साइडला फटका चांगला अलॉंग द कार्पेट मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे आलाय तो चौकार. ते उमरोली संघासाठी गोलंदाजीसाठी आलाय तो गोलंदाज संदेश. संदेश ठाकरे आणि ते दांडीगुल मोठी विकेट या मॅचची. आकाश लोंगले बाद. मला बघायला मिळणार आहे भरपूर चाहता वर्ग अविनाशजी जाधव साहेबांचा या कर्जत तालुक्यामध्ये देखील आहे, खालापूर तालुक्यामध्ये देखील आहे. महेंद्रजी पाटील आणि गिरीशजी पाटील या दोनही मान्यवरांना विनंती आहे की मुख्य मंचावरती आपण यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता तिथे मात्र धावा मिळतील. या बॉलवरती दोनने धावफलक जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. एक चौकार जरूर आला पहिल्या बॉलवरती. नंतर विकेट मिळवली संदेशने. त्यानंतर बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला मैदानावरती अतुल. पहिल्या बॉलवरती तो 2 धावा मिळवतोय आणि धावफलक पोहोचलाय 6 धावा धावफलकावरती. आज मोठमोठे संघ बलाढ्य संघ या स्पर्धेमध्ये आपण बघायला मिळालं. कर्जत तालुक्यातील ज्यांनी या कर्जत तालुक्याचं नाव रोशन केलं, आपला तालुका सोडून दुसऱ्या तालुक्यामध्ये जाऊन देखील आपल्या नावाची छाप सोडली, ते सगळे संघ आज बघायला मिळत आहेत. आडव्या बॅटने चांगला बॉल, हलकीशी अपील मैदानावरती. संदेशने उचलून धरली अपील, परंतु उत्साह फार जास्त आहे, कॉन्फिडन्स कमी आहे आणि त्याचंच कारण की काय, पंचांचा कोणताही इशारा तिथे येत नाहीये. चला पंचांवरती दबाव आणू नका, कारण पंच जो डिसिजन देतील तो अंतिम डिसिजन असेल. संदेश याची नोंद आपण घ्या. आणि चांगला बॉल टाकण्यात आला त्याच्या माध्यमातून, कारण अगोदरचे चेंडू सगळे फुलर लेनचे होते आणि हा चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा बघायला मिळाला. सहा धावा.
संदेश चांगली सुरुवात करून देतोय. जो टॉस जिंकून त्याने निर्णय घेतलाय तो अद्याप तरी मी म्हणेन त्याच्या बाजूने झुकवताना असताना. संदेश ठाकरे लोअर फुल टॉस बॉल अतुलचा ऑन साइडला खेळण्यात आला. मिडविकेटच्या दिशेने फिल्डर तिथे आहे. बॉलपर्यंत पोहोचेल, फेकी होईल तोपर्यंत एक धाव मिळते. अगदी थोड्याच वेळात ज्यांची आम्ही आतुरतेने वाट बघतोय ते मनसेचे नेते आणि सन्माननीय ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाशजी जाधव साहेबांचं थोड्याच वेळात या क्रीडा नगरीमध्ये आगमन होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत. ठाणे जिल्ह्याची तोफ आणि जिथे जातील तिथे मी म्हणेन प्रशासकीय यंत्रणेला घाबरून सोडणार हे व्यक्तिमत्व. एक बाईट मी त्यांची ऐकली होती अविनाशजी जाधव साहेबांची, की त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ठाणे महानगरपालिकेमध्ये जितके महापौर आणि नगरसेवक जात नसतील ना त्याच्यापेक्षा जास्त मी जातो आणि मग त्या प्रशासनाची थरकाप जी उडते ना ती बघायलाच वेगळा आनंद असतो. कारण ही ओळख आहे, कारण ही ओळख अशी सहजासहजी येत नाही आहे. तुमचं नाव ज्यावेळेस मोठं असतं त्यावेळेस तुमचं काम देखील मोठं लागतं. विजयजी पवार साहेबांचं आगमन झालंय. अमराईचे आहेत, त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान पंडवा. विजयजी पवार साहेब आपण या व्यासपीठावरती, आपलं सहर्ष स्वागत. अमराईचा खेळाडू पहिले षटक संपलंय, धावफलक जाऊन पोहोचलंय. क्षितिज गोलंदाजीसाठी आलाय. राजसाहेब ठाकरे यांच्या बरोबरीने कित्येक मोहिमेमध्ये अविनाशजी जाधव साहेबांचा सहभाग राहिला. त्यामध्ये आवर्जून आपण उल्लेख करू की टोल नाके जी बंदी आपण बघतोय 78 पेक्षा जास्त टोल नाके जर कोणी बंद केले असतील तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यामध्ये महत्त्वपूर्ण वाटा ज्यांचा आहे ते अविनाशजी जाधव साहेब. त्यानंतर जे कोकणामध्ये वासी आहे जे आपण बघतो गणेश उत्सवाला जातात त्यामध्ये त्यांना बसची व्यवस्था जाण्या येण्याची व्यवस्था ते नेहमीच करत असतात. सो त्यांचं कोकणावरती देखील तितकंच प्रेम आहे. आपण हा चौकार बघतोय आणि या 4 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. मागच्या वर्षी आपण बघितलं सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीनजी सरदेसाई साहेबांचं आगमन बघायला मिळालं. दुसऱ्या वर्षांमध्ये आपण बघितलं तर बाळाजी नांदगावकर साहेबांचं देखील आगमन आपण होताना बघितलं या स्पर्धेमध्ये. राजूदादा पाटील यांची उपस्थिती देखील होऊन गेली आहे या स्पर्धेमध्ये. तिसऱ्या पर्वामध्ये सन्माननीय अमितजी राजसाहेब ठाकरे देखील आले होते आणि इथे चौकार आलाय. या 4 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलाय 16 धावा धावफलकावरती. तिसऱ्या पर्वामध्ये अमितजी ठाकरे आले होते आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं, ज्यावेळेस ते उद्घाटनीय सामन्यासाठी आले होते, त्यांनी सांगितलं या स्पर्धेचं वर्णन करत असताना की जितेंद्रभाई पाटील ज्यावेळेस राजसाहेब कोकणच्या दौऱ्यावरती असतात त्यावेळेस ते कोणत्या गाडीने येतील, कोणत्या गाडीने जातील, कुठे चहापान करतील, कुठे जेवण करतील, कुठे राहतील याची व्यवस्था मला देखील माहिती नसते. परंतु ती कुठे माहिती असेल त्याची इप्पंतूत माहिती जर कुणाला असेल तर ते आदरणीय जितूबाई पाटील. इतकं मी म्हणेन विश्वास, इतके चांगले विश्वासू सहकारी लाभलेत आणि म्हणूनच की काय मी सुरुवातीलाच उल्लेख केला की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना जरूर झाली, एक वृक्ष लावण्यात आलं, परंतु त्याचं वटवृक्ष करण्यामागे या सगळ्या कार्यकर्त्यांचा हातभार आहे, या त्यांच्या सहकाऱ्यांचा हातभार आहे. म्हणूनच की काय महाराष्ट्राच्या प्रत्येक जनतेच्या मनामध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचं एक वेगळं स्थान आहे. हे ते चौकार आले, पुनश्च धावफलक जाऊन पोहोचलाय ते 20 धावा धावफलकावरती. पंचांचा नो बॉलचा इशारा. साठी आणि अस्मितेसाठी जर एकच नाव पुढे येतं ते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. तिथे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली, मला असं वाटतंय चेक केलं जाईल. चेक करण्यात येते tenniscricket.in माध्यमातून. तिसरे पंच आमची पाहणी करतायत. या षटकामध्ये क्षितिजला थोडासा मार पडलाय, 2 चौकार त्याच्या विरोधामध्ये आलेत.
फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी आहे. चर्चा चालू आहे खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणसांच्या हक्कासाठी, मराठी अस्मिता जपण्यासाठी, मराठी भाषा टिकावी, महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचं स्थान भक्कम व्हावं यासाठी जी संघटना कार्यरत आहे, या संघटनेचे सगळे मनसैनिक कार्यरत आहेत, ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. मी मगाशी देखील उल्लेख देखील केला की विजय पराजय, निवडणुका येतात, निवडणुका जातात, तुम्हाला कधी यश मिळतं, कधी अपयश मिळतं, परंतु तिथून खचून न जाता या जनतेच्या मनामध्ये काम करत असताना एक वेगळं स्थान निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल ते या सगळ्या मनसैनिकांनी करून दाखवलंय. म्हणूनच की काय अगदी थोड्याच वेळात या स्पर्धेमध्ये सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि त्याचबरोबरीने ठाणे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय अविनाशजी जाधव साहेबांचं आगमन थोड्याच वेळात या व्यासपीठावरती होताना तुम्हाला दिसेल. आदरणीय जितूबाई पाटील यांची ही स्पर्धा आणि पाहुण्यांच्या स्वागतासाठी, पाहुण्यांच्या आगमनासाठी संपूर्णतः सगळी टीम आता सज्ज झाली आहे. कारण अगदी थोड्याच वेळात ज्यांची आम्ही मागच्या रात्रीपासून वाट बघतोय ते सन्माननीय ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्माननीय अविनाशजी जाधव साहेबांचं थोड्याच वेळेमध्ये या व्यासपीठावरती स्वागत होतोय. त्यांचं आगमन अगदी थोड्याच वेळात होतोय. अगदी थोड्याच वेळात ज्यांची आम्ही आतुरतेने वाट बघतोय या स्पर्धेमध्ये ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि मनसेचे नेते सन्माननीय अविनाशजी जाधव साहेबांचं आगमन अगदी थोड्याच वेळात या मनसे रायगड चषकामध्ये होत असताना एक वेगळा चाहता वर्ग अविनाशजी जाधव यांनी देखील उभारलाय. कारण त्यांचं काम बोलत असतं, त्यांच्या नावानेच काम होत असतं आणि ठाणे जिल्ह्यामध्ये असेल त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल एक वेगळी ओळख त्यांनी आपल्या नावाने निर्माण केली आहे. आणि मी देखील फार मोठा त्यांचा चाहता आहे. अविनाशजी जाधव साहेबांचं अगदी थोड्याच वेळात या मनसे रायगड चषकामध्ये आगमन होत आहे. जितेंद्रभाई पाटील यांची स्पर्धा, त्या स्पर्धेला आशीर्वाद देण्यासाठी, त्या स्पर्धेला भेट देण्यासाठी अगदी थोड्याच वेळात मनसेचे नेते सन्माननीय अविनाशजी जाधव साहेबांचं आगमन या मुख्य व्यासपीठावरती होतंय. दोन ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 25 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. अतुल लोंगले आणि अजय हे दोन बॅटर मैदानामध्ये आहेत. दोनही बायकरमॅन खेम्यामध्ये परतलेत, दोन्ही बायकरमॅन डगआउटमध्ये परतलेत आणि चांगली बॉलिंग खरं तर पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये संदेशला एक विकेट मिळाली, दुसऱ्या ओव्हरमध्ये क्षितिजला एक विकेट मिळाली. स्वतःच्या कोट्यातील दुसरं आणि संघाच्या कोट्यातील तिसरं षटक घेऊन आलाय. अगदी थोड्याच वेळात ज्यांची आम्ही आतुरतेने वाट बघतोय ते मनसेचे मुख्य नेते आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय अविनाशजी जाधव साहेबांचं शुभागमन अगदी थोड्याच वेळात. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हटल्याच्या नंतर हा फक्त पक्ष नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एक परिवार आहे आणि महाराष्ट्रामधील मराठी बांधवांचा परिवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही प्रमुख नेते यांचं आगमन या स्पर्धेच्या निमित्तानं होत आहे. साहेबांना आम्ही नम्रपूर्वक विनंती करत आहोत की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन ग्रहण करावं आणि या स्पर्धेची शोभा आपण वाढवावीत आणि मुख्य व्यासपीठावरती आसन ग्रहण करून या स्पर्धेचा आनंद आपण घ्यावा. लॉफ करायचं होतं एज अँड कॅच ड्रॉप. कॅच जरूर निसटले. एक सिंगल या चेंडूवरती मिळते मुख्य व्यासपीठावरती. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतात महाराष्ट्र नवनिर्माण सेना या संपूर्ण सेनेला
नक्कीच एक वेगळी उभारी देणारे आमचे काही प्रमुख नेते यांचं आगमन आपल्या मुख्य व्यासपीठावरती होत आहे. साहेबांना विनंती आहे की आपण VIP डायस मध्ये आसन ग्रहण करावं आणि या स्पर्धेचा आनंद आपण घ्यावा. पंचांचा इशारा चौकार येथून येतोय. खरं तर आम्ही पंचांचे देखील सर्व समालोचकांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करत आहोत, कारण पाहुण्यांची रेलचेल इतकी चालू की आयोजकांना देखील आम्हाला नकारता येत नाही. त्या कारणास्तव थोडंसं मॅचपासून आम्ही दुर्लक्ष होत आहोत. त्या कारणास्तव आम्ही प्रथमतः आपली दिलगिरी व्यक्त करत आहोत. नुकत्याच आपण पाहताय काही मुख्य मान्यवरांचं आगमन आपल्या या स्पर्धेच्या ठिकाणी झालेले, त्यांचं आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करत आहोत. ओळख कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात आवाज पुन्हा एकदा मयूर कांबळे सर यांचा. थँक्यू. धाव फलक पोहोचलाय ते 31 या आकड्यावरती. 31 लॉस ऑफ 2 विकेट. बॉलिंग ट्रॅकवरती पुनश्च संदेश ठाकरे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, दांडी गुल होत असताना संदेशला आणखी एक सफलता मिळते. फलंदाज बाद. टीम माणसासाठी आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी नेहमीच धावून आलेली ही सेना, खरं तर स्वराज्याची राजधानी रायगडामध्ये जन्माला आलो याचा आपल्याला सार्थ अभिमान असणं गरजेचं आहे. आणि संपूर्ण रायगड जिल्ह्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ढाण्या वाघ म्हणून ज्यांची ओळख आहे, जितूबाई पाटील यांची स्पर्धेचा आनंद तुम्ही घेतात. आणि जितूबाई पाटील यांच्या स्पर्धेमध्ये जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं हार्दिक स्वागत. आणि आपले समालोचक मित्र हरेशजी ठाकरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूयात. धावफलक पोहोचलं 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 31 या आकड्यावरती. अतुल एकाहाती किल्ला लढतोय, अजूनही क्रीजवरती तो आहे. 4 चेंडूचा सामना त्याने केलाय, 4 वरती तो खेळतोय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय तो दिलीप, जो 5व्या क्रमांकावरती आलाय. संघ जाऊन पोहोचलाय तो 31 या आकड्यावरती. 5 ओव्हरची मॅच आहे, किमान 50, 55, 60चं लक्ष उभं करावं लागेल ते उमरोली संघाला या मॅचमध्ये, कारण ही टीम देखील भन्नाट फॉर्म मध्ये, जे आज अधिराज दिवा पाटील उमरोली या नावाने खेळतीये. खोलवा टप्प्याचा बॉल, हलकेशी अपील. पंचांनी बोट आकाशाकडे उंचावले म्हणजे आणखी एक सफलता. सलग दुसरा धक्का लागलाय तो उमरोली संघाला या सामन्यामध्ये. संदेश ठाकरे काय गोलंदाजी करतोय, आपल्या संघाला एका चांगल्या पोझिशन मध्ये घेऊन जात असताना, कारण त्याने आकाश गायकरला बाद केलं, तदनंतर बाद केलं दिलीपला, याच्यानंतर बाद केलं ते अजयला, आणि एका हाती किल्ला काय असतो तो लढतोय तो संदेश ठाकरे आपल्या संघासाठी. धावफलक पोहोचलाय 31 या आकड्यावरती. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय रोहन. 50 पर्यंत पोहोचावं लागेल या सामन्यामध्ये, कारण उमरोली संघाकडे गोलंदाज देखील चांगले आहेत, तिखट मारायचे गोलंदाज आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये एक आव्हानात्मक टार्गेट सेट करणं या मॅच मध्ये फार गरजेचं आहे. आणखी खोलवर टप्प्याचा बॉल, काय गोलंदाजी बघायला मिळते संदेश ठाकरेची. पहिल्या षटकामध्ये त्याने धावा दिल्या अवघ्या 7, 8 आणि या षटकामध्ये धावा दिल्या अवघ्या त्या 6. संदेशची तर एकदा जोरदार टाळ्या संदेशसाठी झाल्या पाहिजेत. काय गोलंदाजी त्यांनी केली आहे आणि संघाला एका स्ट्रॉंग पोझिशन मध्ये तो घेऊन आलाय. 3 षटकं संपलेत, 31 धावा धावफलकावरती. चला टीम मीटिंग नको, लगेच फिल्डिंग लावून घ्या. आणि 4 गडी बाद झालेत ते अधिराज दिबा पाटील उमरोली संघाचे. आता अतुलला आपला अनुभव पणाला लावावा लागेल. अतुल जर राहिला मैदानावरती, 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 12 बॉलमध्ये 25 जरी आल्या, 50 पेक्षा जास्त धावा जरी आल्या, तरी दिबा पाटील उमरोली संघ प्रेशराईज करू शकतो तो वरई संघाला. टेनिस क्रिकेट .in ची टीम अजय
कुणाल डायरे आणि त्यांचे संपके कॅमेरामॅन फार चांगलं टेलिकास्टिंग करतायत. जे जे प्रेक्षक आम्हाला ऐकतात त्यांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय. चला वरही संघ आपण फिल्डिंग लगेच सेट करून घ्या, कारण 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे. त्याकडे लक्ष असू द्या, कारण मोठ्या स्पर्धेवर तुम्ही खेळताय. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे या क्रीडानगरीमध्ये. या क्रीडांगणाचा जर आपण विचार केला तर सगळीकडे प्रेक्षक बघायला मिळतात. त्या सगळ्या प्रेक्षकांचं आपण मनापासून स्वागत करू. खरं तर मयूर सर, ही स्पर्धा अशी आहे की रात्री 2 वाजता, रात्री 2:30 वाजता देखील आपण मुख्य व्यासपीठावरती भाईंच्या शुभ हस्ते सन्मान होताना आम्ही जवळून पाहिलेले आहेत. कारण ही स्पर्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्पर्धा आहे. जसं मगाशी देखील उल्लेख केला की महाराष्ट्र नवनिर्माण सेना फक्त पक्ष नाही आहे, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मराठी माणसाचा संपूर्ण महाराष्ट्राचा परिवार आहे. आणि रायगड जिल्ह्याचे परिवाराचे सर्व म्हणून ज्यांची ओळख आहे, आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ज्यांची ओळख आहे, ते जितूभाई पाटील, त्यांच्या स्वप्नातील ही स्पर्धा, त्याचाच आनंद तुम्ही घेतात. चौथ्या ओव्हरमध्ये येतोय गोलंदाजीसाठी रितेश फार एंडकडून. आडवा पाटणे शॉट अंमूल करण्याचा प्रयत्न. आता ताकद होती फटक्यामध्ये, परंतु एलिव्हेशन देखील मिळत आहे. अंतर कापलंय. अतुलच्या बॅटमधून आलाय हा षटकार. नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कुणालजी पाटील, प्रणयजी पाटील यांचं शुभ आगमन झालंय. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. आणि नितलस गावातील सामाजिक कार्यकर्ते तुळशीरामजी पाटील, तानाजी पाटील आणि सावंत पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. या सगळ्या मान्यवरांचं आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. सगळ्या पाहुण्यांचं आपण मनापासून स्वागत करतोय. कालच्या रात्रीपासून कर्जत असेल, खालापूर असेल, नेरळ असेल, त्यानंतर आता पनवेल परिसरामधून सगळे मनसेचे पदाधिकारी इथे उपस्थित झाले. त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून आपण सहर्ष स्वागत करतो. या स्पर्धेमध्ये एक षटकार आला, एक चौकार आला आणि धावफलकाला आता थोडीशी उभाती मिळाली. धावफलक जाऊन पोहोचलाय ते 41 या आकड्यावरती. सन्माननीय रामदासभाई पाटील, पनवेल तालुका अध्यक्ष मनसे, लगातारच्या 3 षटकारासाठी 3000चं कॅश प्राइज त्याच्या माध्यमातून दिलं जाईल. पनवेल म्हटलं की मग क्रिकेटची पंढरी, भरपूर स्पर्धा पनवेल तालुक्यामध्ये होत असतात. आणि आज पनवेल शहराचे अध्यक्ष सन्माननीय रामदासभाई पाटील यांचं आगमन झालंय. शॉट पूल केलाय, चेंडू केलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. हा तिसरा ठोकलाय षटकार. टाकली, 14 धावा दिल्या, 3 विकेट्स मिळवल्या. आणि दुसऱ्या बाजूला संघ अडचणीमध्ये होता. आकाश गायकर बाद झाला, तो जरूर बाद झाला, परंतु अतुल देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. तो सांगतोय संघाला की मी आहे, मी थांबलोय आणि मी संघाला या कठीण परिस्थितीमधून बाहेर घेऊन जाईल. आणि तेच चित्र मैदानावरती करत असताना अतुल बघायला मिळाला. तो लढतोय आपल्या संघासाठी, तो लढतोय आपल्या गावासाठी, तो लढतोय आपल्या या जर्सीसाठी. कारण हे सगळे एकत्रित येऊन आपल्या गावासाठीच ते खेळत असतात. 47 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता टार्गेट चांगलं सेट होईल या मॅचमध्ये. शॉट पूल करण्याचा प्रयत्न, कट केला चेंडूला कव्हरच्या दिशेने. ऑन साईडला खेळण्याची पोझिशन होती, परंतु लेट कट केला. 1 धाव मिळते ते अतुलला. सगळेजण टाळ्या वाजवतात, कारण डगआउटमध्ये जे टेन्शनचं वातावरण असतं ते थोडंसं आनंदमय करण्याचं काम मात्र अतुलने करून दाखवलं. या सामन्यामध्ये 48 वरती आता पोहोचलाय धाव फलक तो उमरोली संघाचा. पहिली मॅच जिंकली मार्केवाडी ब संघाने, त्यानंतर दुसरी मॅच जिंकली श्री 11 जयशंकर चांदई संघाने, तिसरी मॅच जिंकली आराध्य 11 श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली संघाने, आणि ही चौथी लढत चालू आहे. यानंतर विनरची लढत असेल. हे सगळे सामने 4 षटकांचे असेल. आपण टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये इन्व्हाइट करू. मार्केवाडी ब संघाचा कॅप्टन आणि चांदई संघाचा कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. आणि ज्यांना आम्ही मॅन ऑफ द मॅचचे जर्सी दिले ती तुम्ही त्या मॅचमध्ये परिधान करायची अशी आम्हाला सूचना येते. सो याकडे तुमचं लक्ष द्या. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 100ची धाव धावफलकावरती ॲड होईल. धावफलक जाऊन पोहोचेल
50 धावा, अर्धशतक कंप्लीट झालंय आदिराज दिवा पाटील उमरोली संघाचं या सामन्यामध्ये. इथून ज्या धावा येतील त्या मी म्हणेन बोनस असतील, कारण उमरोली संघाचे चारही गोलंदाज खूप चांगले आहेत. आकाश असेल, अतुल देखील स्वतः एक चांगला गोलंदाज आहे. अष्टपैलू कामगिरी या मॅचमध्ये त्याची बघायला मिळते. आडवा पाटणे, शॉट ऑन पूल, स्क्वेअर ऑफ दी विकेट, बॉल गेलाय सीमा पार, आलाय उत्तुंग षटकार. तालुका अध्यक्ष सन्माननीय रामदासबाई पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि पनवेल तालुक्यातील सगळ्या गोरगरिबांचं, तरुण वर्गाचा हक्काचा माणूस जर कोण असेल तर ते रामदासबाई पाटील आणि अजितदादा पाटील यांची स्पर्धा बघण्यासाठी, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी, ही स्पर्धा त्यांनी कशी आयोजित केली हे पाहण्यासाठी ते अगदी पनवेल तालुक्यामधून इथे दाखल झाले. त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं करूया. त्यांच्या बरोबरीने आलेले सगळे पदाधिकारी आमचे पनवेल तालुक्याचे, त्यांचं देखील मनापासून आम्ही स्वागत या स्पर्धेमध्ये करतोय. भाईंचं आयोजन आहे. कर्जत तालुक्यातील मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आहे. चांगला बॉल बघायला मिळाला गोलंदाज रितेशचा. थोडासा मार त्याला पडलाय, परंतु शेवट गोड करत असताना शेवटचा बॉल त्याने निर्धाव टाकला. षटक संपलंय ते 4थं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचलाय ते 56 धावा धाव फलकावरती. तर रामदासभाई पाटील आपल्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. संपूर्ण पनवेल तालुक्यातील संपूर्ण खऱ्या अर्थानं म्हटल्याच्या नंतर तरुण वर्गातील गळ्यातील ताईत म्हणून ज्यांची ओळख असेल तर ते रामदासभाई पाटील. रामदासभाई पाटील म्हटल्याच्या नंतर एक वेगळी ओळख पनवेल तालुक्यामध्ये. आणि ही स्पर्धा फक्त जितूभाई पाटील यांची स्पर्धा नाही, तर ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक छोट्या नेत्याची आहे. तर असंच आपण म्हणूयात की या स्पर्धेसाठी, या स्पर्धेला आशीर्वाद देण्यासाठी रामदासभाई पाटील आलेले नाही आहेत, तर त्यांच्याच नक्कीच राजसाहेब ठाकरे यांच्याच एक विश्वासू शिलेदार अर्थातच जितूभाई पाटील जे त्यांचे बंधुतुल्य मित्र आहेत, त्यांना भेटण्याचा एक वेगळा योग या मनसे चषकाच्या वतीनं आलेला आहे. खरं तर ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्पर्धा म्हटल्याच्या नंतर ही रामदासभाई पाटील यांची सुद्धा स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचे लाडके आयोजक जितूभाई पाटील यांची स्पर्धा आहे. याच्यामध्ये प्रत्येक नेत्याचं, प्रत्येक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या छोट्या नेत्याचं आपण आदरपूर्वक सत्कार होताना आपण पाहिलेला आहे. आणि याच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज संपूर्ण महाराष्ट्रभर मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या हक्कासाठी नेहमीच राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढत आलेले संपूर्ण नेतृत्व आज या स्पर्धेच्या निमित्तानं एकत्रित येताना आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात. आदरणीय जितूभाई पाटील रायगड जिल्हा अध्यक्ष यांच्या वतीने जमलेल्या सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि त्याचबरोबर पनवेल तालुका अध्यक्ष रामदासभाई पाटील यांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. बॉलिंग ट्रॅकवरती आपण यशला बघतोय. चांगली गोलंदाजी त्याची बघायला मिळते. संदेश तिथे बॅकअप संदेशचं, परंतु बॅकअप काय, तिथे बॉल गेल्या सीमापार. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा म्हणजे 5 धावा मिळतील त्या फलंदाजी करणाऱ्या उमरोली संघाला. स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव मिळावं यासाठी सगळ्या लोकप्रतिनिधींना अंगावरती झेलणारा मनसेचा ढाण्या वाघ मुख्य मंचावरती विराजमान झालेला आहे. खरं तर भूमिपुत्रांना न्याय मिळावा, आपल्या जमिनींना योग्य तो मोबदला मिळावा यासाठी प्रशासनाच्या विरोधामध्ये लढणारा, झटणारा मनसेचा ढाण्या वाघ आणि पनवेल तालुक्यातील मनसेची मुलूक मैदानी तोप मुख्य मंचावरती विराजमान झालेले आहेत.
कामगारांच्या हक्कासाठी लढणारं हे नेतृत्व, गोरगरिबांसाठी झटणारं हे नेतृत्व आणि त्याचबरोबर तरुणांना रोजगार मिळावा यासाठी झटपणणारं हे नेतृत्व मुख्य मंचावरती विराजमान झालं. एकदा जोरदार टाळ्यांमध्ये पनवेल मनसे अध्यक्ष आदरणीय रामदासभाई पाटील यांचं आपण स्वागत करूयात. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. ओव्हर टू यू पियुष सर. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अतुलचा फटका फसला, डॉट बॉलची समाप्ती. या षटकामध्ये चांगली कामगिरी केली, थोडीशी रस्सी केच करत असताना वरही संघ तुम्हाला बघायला मिळतोय. राजसाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आदरणीय जितेंद्रभाई पाटील, आदरणीय रामदासभाई पाटील हे जवळचे मित्र आहेत आणि दोघांचा एकच अट्टाहास आहे की आपल्या समाजाचा विकास झाला पाहिजे, तळागाळातील लोकांचा विकास झाला पाहिजे आणि आपल्या खेळाडूंना हे हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून सातत्यानं गेली 6 वर्ष मनसे रायगड चषकाचं आयोजन करण्यात येतं आहे. ही कर्जत तालुक्यातील नव्हे मयूरजी, तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट स्पर्धांपैकी एक स्पर्धा आहे. नुसतं आयोजन चांगलं नाही तर नियोजनामध्ये देखील या स्पर्धेचं नाव रायगडच्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये नेहमीच घेतलं जातं. ती स्पर्धा मनसे रायगड चषक 2026 आपल्या भेटीला आली. आणि एक आवर्जून उल्लेख करूया की ही जी टीम खेळते उमरोली, या रायगड जिल्ह्यामध्ये अशी पहिली टीम आहे जी दिबा पाटील यांच्या नावाने खेळतीये. आडव्या बॅटने अतुलचा विस्फोटक फटका, आलाय हा षटकार. ठाण्या वाघ मुख्य मंचावरती बसलेला आहे. आदरणीय रामदासभाई पाटील आणि संपूर्ण त्यांचा मित्रपरिवार या मुख्य मंचावरती आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रश्न तिथे जनतेचा आणि मार्ग तिथे मनसेचा. ही टॅगलाईन घेऊन हे सगळे मनसैनिक लढत असतात. रस्त्यावरती असेल, प्रशासनाच्या ऑफिसमध्ये असतील. आणि म्हणूनच की काय, मी मगाशी देखील उल्लेख केला की हे जे राजसाहेबांनी वृक्ष लावलं होतं ना, त्याला वटवृक्ष करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्यांच्या सगळ्या सहकारी कार्यकर्त्यांनी केलंय. षटक संपलंय. हे 5वं धावफलक जाऊन पोहोचलंय. ते 74 या आकड्यावरती आणि 75 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय 30 बॉलमध्ये. ते म्हणजे ओम साई जय भैरवनाथ वरई संघासमोर. चला दोन्ही संघ टॉससाठी आपण या आणि आपण रामदासभाई पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस करणार आहोत मिड इनिंगमध्ये. चला आपण या लगेच. दोन्ही संघाचे कॅप्टन मार्केवाडी ब आणि चांदई संघ श्री 11 जयशंकर चांदई संघ आपण लगेचच नाणेफेकी करण्यासाठी यावं. संघ आणि चांदई संघ आपण टॉस करणार आहोत. आणि याच दरम्यान तमनाथचा एक जबरदस्त खेळाडू गौरव भोईर म्हणजे गुड्डू भोईर याचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्याचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूयात. आमचे मित्र वेदांत राऊत आज कॉम्बॉक्समध्ये आले नाही आहेत. वेदांत राऊत एक उच्च शिक्षित तरुण आहेत, गारपोली गावचे, यंग हँडसम अँड चार्मिंग आणि शेअर मार्केटमध्ये फार चांगले ट्रेडर आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत करूयात. आज कॉम्बॉक्समध्ये ते आले नाही आहेत, त्यांची कमतरता जाणवती आहे.
सन्माननीय रामदासभाई पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करावा. पनवेल तालुका अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भूमिपुत्रांचा आवाज, गोरगरिबांचा नेता, गोरगरिबांचा कैवारी रामदासभाई पाटील, पनवेल तालुक्याची आन बान शान रामदासभाई पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही हा करतोय टॉस. तळोजा नितलस परिसरातून त्यांचा मोठ्या संख्येनं मित्रवर्ग ही स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलाय. त्या सगळ्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. टॉस केला जातोय. पहिल्या सत्रामध्ये धावा झाल्यात त्या 74 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळाल्या आणि टार्गेट आहे ते 75 या धावसंख्येचं. स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावानं उमरोली संघ सातत्यानं चांगलं क्रिकेट खेळत आलाय आणि यंदाच्या हंगामामध्ये माहिती मिळतीये की तब्बल 17 ट्रॉफीज या संघानं जिंकलेल्या आहेत आणि टॉस आपण फार चांगला करतोय. खेळ त्यांचा राहिलाय. सन्माननीय रामदासभाई पाटील यांच्या शुभ हस्ते चांदई संघ कॉल करतोय. एक मनसे कॉल करायचे, नाही तर रायगड चषक कॉल करायचे. ओके, येस. मनसे कॉल केलाय आणि रायगड चषक आलाय, म्हणजे मार्केवाडी बस संघाने टॉस जिंकलाय. मी सगळ्या पाहुण्यांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती बसा. आपण दोन्ही कॅप्टनच्या बरोबर जोडले जाऊ. टॉस तू जिंकलाय, सर्वप्रथम निर्णय काय असेल? बॅटिंग. मागच्या मॅचमध्ये देखील बॅटिंग तू केली, चांगलं टार्गेट सेट झालं आणि गोलंदाजांनी मॅच जिंकून दिली. सगळ्या गोलंदाजांबद्दल काय म्हणशील? गोलंदाजीने तर खूप चांगली गोलंदाजी केली. समोर चांदई संघ इन्फॉर्म आहे, कितपर्यंत त्याला रोखशील, म्हणजे बॅटिंग कितपर्यंत टार्गेट सेट करशील? 50-55च्या आसपास जाण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत काय म्हणशील? पहिल्या मॅचमध्ये तुला विजय संपादन केलाय, समोर तगडी टीम आहे. एकंदरीत प्लॅनिंग बद्दल काय असेल तुझं? प्लॅनिंग तर आतमध्ये गेल्यानंतरच ठरवू. आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूप छान आहे. थँक्यू सो मच. चांदई संघाच्या विरोधामध्ये टॉस गेल्या, प्रथम तुला फिल्डिंग करायची. समोरच्या टीमने 50-55चं टार्गेट सेट करू असं सांगितलंय, परंतु तू कितीपर्यंत रोखशील त्यांना? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. पहिली मॅच तू जिंकली, परंतु बॉलिंग करत असताना ज्यावेळेस तुम्हाला मार पडला त्यावेळेस थोडंसं टेन्शन आलं होतं. बॉलरवर विश्वास होता आमच्या. काय म्हणशील एकंदरीत स्पर्धेबद्दल? खूप सुंदर आयोजन आहे. थँक्यू सो मच. हा होता चांदई संघाचा कॅप्टन. मार्केवाडी बस संघाने जिंकला टॉस आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. थँक्यू. 75चं टार्गेट आहे. धन्यवाद मयूरजी. 5 ओव्हरमध्ये 75, 15चा ॲव्हरेज जिंकण्यासाठी गरजेचा आहे. पहिलं षटक घेऊन आलाय तो आकाश. समोर आहे तो संदेश ठाकरे आणि क्षितिज ही आघाडीची जोडी मैदानामध्ये आहे. लेफ्ट हँडेड अत्यंत विस्फोटक संदेश आहे, त्याच्या सोबतीला क्षितिज आहे. चांगला खेळ मैदानामध्ये या दोन बॅटरला करावा लागेल. आकाश गायकर यंदाच्या हंगामामध्ये उमरोली संघ अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूला तितकाच चांगला संघ वरई. पहिलाच बॉल स्लॉटमध्ये होता, समोरच्या प्लॉटमध्ये डिस्पॅच केलं आणि जशास तसं प्रत्युत्तर देत असताना संदेश ठाकरे ठोकतोय पहिला षटकार. पहिल्याच बॉलवरती आपले आक्रमक रूप दाखवत असताना, आपलं रौद्र रूप दाखवत असताना संदेश ठाकरे पाहायला मिळाला. आकाशच्या विरोधामध्ये रिव्हर्स खेळलाय, क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय आणि दुसऱ्या बॉलवरती येतोय लगातारचा दुसरा मोठा फटका, चौकार. बाडमधून आकाश गायकरच्या विरोधामध्ये 2 मोठे फटके पाहायला मिळाले संदेश ठाकरेच्या बाडमधून. पहिला षटकार पाहिला, दुसरा चौकार पाहिला. 10 धावा धावफलकावरती आल्यात आणि सुरुवातीपासून आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण मोठ्या धावसंख्येचा चेस आहे, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग आहे. 75च्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय आणि चांगली सुरुवात. या वेळेला
कव्हर्सच्या डोक्यावरून गॅप शोधली आहे, सुई धागा फटका कव्हर्स मध्ये जातोय, लगातारचा तिसरा मोठा फटका मिळतोय, मनसे चौकार. तसं ठकास मराठक उत्तर दिलं जातंय. ईट का जवाब पत्तर से म्हणतात ना, ते मैदानामध्ये पाहायला मिळतंय. पहिल्या 3 बॉलवरती 14 धावा कुठल्याच संदेश ठाकरेनं जसा उल्लेख केला होता, अत्यंत विस्फोटक बॅटर मैदानामध्ये आहे आणि पहिल्याच 3 बॉलवरती आकाश गायकरच्या विरोधामध्ये त्याचा विस्फोट पाहायला मिळाला. ड्राईव्ह केलंय समोर, गोळीच्या वेगानं मारलेला, क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय आणि धावा किती मिळत आहेत ते बघायचे. 2 धावा तर कंप्लीट केल्यात. फिल्डिंग फार चांगली पाहायला मिळाली. आकाश लोंगले होता गतवर्षी या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज ठरलेला खेळाडू. आज त्यानं बॅटिंग चांगली केली आहे, फिल्डिंग देखील चांगली करताना पाहायला मिळाला. आणि दुसऱ्या बाजूला संदेश ठाकरे सगळ्यांची मनं जिंकतोय. 16 धावा स्कोरबोर्डवरती. स्लोअर 1 पेस व्हेरिएशन, समोरून बॉलला थोडंसं टर्न केलं. हा राईट हँडेड बॉलरचा ऑफ ब्रेक आहे, लेफ्ट हँडेड बॅटरसाठी लेग ब्रेक ठरला. टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर निघणारा चेंडू आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. 5वा चेंडू डॉट टाकण्यामध्ये यशस्वी ठरला आहे तो आकाश गायकर. 16 धावा धावफलकावरती आहेत. संदेश व्यवस्थित बॅटवरती नाहीये, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय, थ्रो प्रॉपर नाहीये. बॅकअपला फिल्डर आहे, एकच धाव मिळते. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळाली. धावांचा पाठलाग करत असताना वरी संघाच्या आघाडीच्या संदेश ठाकरेकडून आणि एकूण 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 75 धावांचा पाठलाग करायचे. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्यात आणि येणाऱ्या 4 षटकांमध्ये 58 धावांची गरज आहे. जर अशीच फलंदाजी होत राहिली तर शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना खेचला जाणार आणि प्रेक्षकांना उत्कंठावर्धक मॅच पाहायला मिळणार, यात मात्र शंका नाही आहे. दुसरं षटक आहे आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज येतोय अतुल लोंगले. अतुल लोंगले देखील पॉवर प्लेमध्ये षटक टाकण्याचा चांगला अनुभव आहे. त्याच्या हातामध्ये महत्त्वाचं षटक देण्यात आलंय आणि या ओव्हरमध्ये संदेशला थांबवायचं कसं, हा एकच प्रश्न अतुल लोंगलेच्या समोर असेल. संदेश सेट झालेला आहे, बॅटर फिल्डिंगचा अभ्यास करतोय. संदेशसाठी कोणत्या ठिकाणी कोणता फिल्डर ठेवलाय हे तो बघतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला सन्माननीय अमित साहेबांच्या फ्लेक्स समोर एक फिल्डर ठेवलेला आहे. त्याचबरोबरीनं लॉंगॉनमध्ये एक फिल्डर पाहायला मिळतोय आणि एक फिल्डर मिड विकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बाकी सगळे खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. 17 धावा धावफलकावरती. बॉल उडवलाय, कॅच नाही, मॅच सोडली आहे. कारण ज्या ज्या वेळेला कॅच सुटला जातो ना, त्या वेळेला मोठा उद्ध्वंस मैदानामध्ये पाहायला मिळतो. आणि संदेशजी कराळे यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. छोटे सगळे सहकारी देखील आहेत, या मॅचचा आनंद घेत आहेत. स्वराज्याची राजमुद्रा आपल्याला मुख्य स्क्रीनवरती पाहायला मिळते. मनसेचा लोगो असलेली आणि आमचा हा भव्य दिव्य मंच आदरणीय जितूबाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे रायगड चषक 2026 रायगड जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. या वेळेला क्षितिजनं बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुलचा पॉवरफुल सक्सेसफुल स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकार. संदेश दोन्ही अत्यंत स्फोटक बॅटर आहेत. दोन्ही बॅटरनं षटकारानं स्वतःचं खातं उघडलंय. या वेळेला अप्पर कटच्या माध्यमातून बॉलला उडवलंय बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून, परंतु क्षेत्ररक्षण फार चांगलं पाहायला मिळालं. त्या ठिकाणी धावा मिळत आहेत. त्या 2 इंद्रजित आहे.
खरं तर इंद्रजीत काय धावलाय संघासाठी, 2 धावा वाचवण्याचं त्यानं काम केलं. ही आउटफील्ड इतकी फास्ट आहे ना की इथे एकदा का चेंडू सुटला ना तर तो थांबत नाहीये, फार फास्ट आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये वाऱ्याच्या वेगानं गेला इंद्रजीत आणि 2 धावा त्यानं वाचवण्याचं काम केलं. एकूण धावसंख्या होती ती 24-24. क्षितिज 26 धावा. आमचे सगळे छोटे प्रेक्षक, छोटे आमचे सगळे स्वयंसेवक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यांचं मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय. डॉट बॉल आलाय. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत. फटका व्यवस्थित नाहीये. क्षेत्ररक्षक लांबून आलाय. पुन्हा एकदा झेल सोडला जातोय. दोनही बॅटरला संधी दिली जाते. एक झेल संदेशचा सोडलाय, एक झेल क्षितिजचा सोडलाय. आणि ज्या वेळेला झेल सुटला जातो ना त्या वेळेला तो बॅटर मैदानामध्ये उपद्रव करताना पाहायला मिळतोय. रायगड प्रीमियर लीगमध्ये आपण पाहिलं ओंकार पाटील आणि बारक्या कांबळेचा झेल सुटला आणि तब्बल 107 धावा रायगड प्रीमियर लीगमध्ये त्या बॅटरकडून पाहायला मिळाल्या. आणि हे सगळे आमचे मुख्य आयोजक वेदांत राऊत आहेत, ओंकार तुपे आहेत आणि सगळे आमचे हे आयोजक. या आयोजनामध्ये महत्त्वाचा घटक जय भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोलीचे शिलेदार पाहायला मिळत आहेत. आणि अक्षयजी राऊत यांना आपण मुख्य स्क्रीनवरती पाहतोय. या आयोजनातील एक महत्त्वाचा घटक आजच नवीन खरेदी प्रॉन्स ही त्यांची कार आपल्याला पाहायला मिळाली. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. बलेनो कार त्यांनी आज घेतली आहे. ऑफस्टम्पच्या बाहेरचा वाईड बॉल यॉर्क होता. खरं तर चॉप करण्याचा प्रयत्न, वाईड बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्राची आणखीन एक धाव येते स्कोरबोर्डवरती. 28 धावा धावफलकावरती. या स्पर्धेमध्ये 10वीची एक्झाम दिलेले आमचे ऋग्वेद राऊत आणि 11वीचं शिक्षण घेत असलेलं दीपेश राऊत या 2 युवा सदस्यांचं कमालीचं स्कोरिंग राहिलेलं आहे. निकेश राऊत एक व्यावसायिक स्कोरर राहिलेत परंतु त्यांच्या मार्गदर्शनाखाली फार चांगली कामगिरी पाहायला मिळते. स्क्वेअर लेगमधून बॉल जातोय डीपला. क्षेत्ररक्षक लांबून आलाय. आकाश 2 धावा कंप्लीट केल्यात. असं वाटलं होतं 38 सर्कलच्या आतमध्ये बॉलला अडवलं जाईल परंतु थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर पॉवर प्लेचा खेळ चालू असताना पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळाली आणि 2 ओव्हरमध्ये 30 धावा धावफलकावरती झाल्यात. लाडिवलीचे मुकेशजी लबडे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. लाडिवली गावचे मनसेचे कार्यकर्ते, कर्जत तालुक्यातील सगळे भाईंचे शिलेदार या मुख्य मंचावरती पाहायला मिळतात. आदरणीय रामदासभाई पाटील आहेत. पनवेल मनसेची तोप आपल्याला मुख्य मंचावरती पाहायला मिळते. आणि मग या अगोदर आपण भाईंच्या कार्याचा सगळा लेखाजोखा आपल्यासमोर पोचवला. लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला देण्यात यावं यासाठी प्रशासनाला अनेक लोकप्रतिनिधींना अंगावरती झेलणारा मनसेचा ढाण्या वाघ मुख्य मंचावरती विराजमान झालाय. 2 ओव्हरमध्ये 30 धावा आल्यात. 18 बॉलमध्ये 45 धावांची गरज आहे. 15च्या आस्किंग रेटनं धावायचं होतं. प्रत्येक ओव्हरमध्ये ती धावगती मेंटेन केली गेली आहे. एक चांगल्या षटकाची अपेक्षा आहे उमरोली संघाला आणि इथे अशाच खेळाची अपेक्षा आहे बॅटिंग करणाऱ्या वरई संघाला. कर्जत तालुक्यातील 2 संघांच्या दरम्यान एक जबरदस्त लढत मैदानामध्ये पाहायला मिळते. रिव्हर्स खेळलेत पाठीमागच्या बाजूला. खरं तर सरळ बॅटनं धावा येत आहेत. रिव्हर्सचा प्रयत्न केला जातोय आणि लेग बाईकच्या रूपानं धाव येते. हेमंत शेट्टी सर शहापूर, अमितजी डांगरे सर बदलापूर, अभयजी पाटोळे सर अंबरनाथ हे 3 क्वालिफाईड अंपायर महाराष्ट्रामधील क्वालिफाईड अंपायरचं पॅनल आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळते. आणि समोर जी स्क्रीन आपण पाहतोय ना ती स्क्रीन श्री TS विजन स्क्रीन बारडीचे तुषारजी कांबरी यांची आहे. त्यांचं देखील आपण मनापासून कौतुक करूयात. फार चांगली क्वालिटी स्क्रीनवरती या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. समोर संदेशचा फटका फसलाय. कॅच पकडली आहे. ॲग्रेशन बघा
किती ॲग्रेशन पाहायला मिळालं, ही विकेट किती महत्त्वाची आहे हे सांगत असताना गोलंदाज पहिला धक्का बसतोय तो धावांचा पाठलाग करणाऱ्या वरई संघाला. खेळाडू आहे कर्जत तालुक्यातील, त्याला विकेट मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये आकाश गायकर जरी महागडा ठरला असला ना तरी कर्णधाराला ठाऊक आहे या गोलंदाजामध्ये पोटेन्शियल आहे, या गोलंदाजामध्ये प्रतिभा आहे, कोणत्याही क्षणाला तो सामन्याचं चित्र बदलवू शकतो. त्याच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवण्यात आला. पहिल्या बॉलवरती सिंगल घेतली, दुसऱ्या बॉलवरती महत्त्वाची विकेट मिळाली आणि संदेश ठाकरे जो उमरोली संघ आणि विजय याच्यामध्ये जो अडसर होता तो पहिला अडसर दूर करण्यामध्ये त्यांना यश आलं आणि न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. शेखर, अनुभवी खेळाडू शेखर मैदानामध्ये येतोय. संघाची एकूण धावसंख्या आहे ती 31. एक फलंदाज बाद झालाय. खरं तर बायकरमॅन आहे उमरोली संघाचा. या खेळाडूचा इतिहास आत्तापर्यंत पाहिला तर तब्बल 8 वेळा मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये असताना मॅन ऑफ द सिरीजची बाईक या खेळाडूची हुलकावणी देऊन गेली आहे. बरेचसे रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावरती आहेत. तोच आकाश गायकर चांगली गोलंदाजी करताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 44 धावांची गरज आहे. 16 चेंडू शिल्लक आहेत. मॅच फार चांगली मैदानामध्ये सुरू आहे. फार चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिव छत्रपती यांची प्रतिमा आपण पाहतोय आणि त्याचबरोबर बरोबरीनं महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2 महापुरुषांना आपण मानवंदना दिली. 2 महापुरुषांचं पूजन करून या स्पर्धेचा शुभारंभ काल या ठिकाणी संपन्न झाला. पुढ्यात टाकलेला बॉल यावेळेला सरळ क्षेत्ररक्षकाच्या समोर. फिल्डिंग फार चांगली होती. ज्या वेळेला गोलंदाजाला विकेट मिळते ना, ज्या वेळेला प्रतिस्पर्धी संघाचा सेनापतीची विकेट मिळते ना, त्यावेळेला गोलंदाजी करणाऱ्या संघाचा कॉन्फिडन्स वाढला जातो. बॉलरचा देखील कॉन्फिडन्स दुणावला जातो आणि मैदानामध्ये तेच पाहायला मिळालं. 2 ओव्हरमध्ये 30 धावा होत्या, परंतु एक चांगल्या षटकाच्या प्रतीक्षेमध्ये होता आणि ते चांगलं षटक आपल्याला आकाश गायकरचं पाहायला मिळालंय. जितकं मोठं नाव आहे ना तितकी चांगली कामगिरी. यावेळेला नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं ब्लाइंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पायावरती होता. स्क्वेअर ऑफ द विकेट. पाठीमागच्या बाजूला बरीच मोठी गॅप आहे. त्या गॅपमध्ये चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे आणि डॉट बॉल पाहायला मिळाला. 32 धावा. कम्मालीची गोलंदाजी राहिली आहे. उमरोलीचा लाडका सुपुत्र फार चांगली कामगिरी करतोय. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, बीट केलंय आणि गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आकाश गायकरसाठी. केवळ 2 धावा या गोलंदाजानं खर्च केल्या. आपल्याच विभागातील हा खेळाडू आहे. फार चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा दिल्या होत्या, परंतु मागच्या ओव्हरमध्ये काय झालं, काय घडलं हे विसरून पुन्हा एकदा नव्यानं तो उभा राहिला आणि फार चांगली गोलंदाजी केली. संघाला मॅचमध्ये परत आणण्याचं काम केलं. संघाला एक मोमेंटम हवा होता. संदेश ठाकरेची विकेट घेऊन त्याने तो मोमेंटम मिळवून दिला. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 43 या धावसंख्येची.
आकाश लोंगलेच्या विरोधामध्ये आक्रमण पाहायला मिळतंय. षटकार आलाय. एकूण धावसंख्या या 3 बॉलमध्ये 8 झाली आहे. एकूण 40 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. 9 बॉलमध्ये 35. मोठे फटके आले ना तर मॅचमध्ये मजा पाहायला मिळेल. व्यवस्थित बॅटवरती नाहीये, समोर खेळले, ड्राईव्हचा स्ट्रोक, सिंगल मिळतीये. 8 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. मोठ्या संख्येनं प्रेक्षक आहेत आणि यानंतर मार्केवाडी ब आणि त्यांच्या विरोधामध्ये चांदई. यंदाच्या हंगामामध्ये फार चांगल्या फॉर्ममध्ये असलेला चांदई संघ, ज्याचं नाव फक्त रायगडमध्ये नव्हे तर अगदी ठाणे जिल्ह्यामध्ये देखील जाऊन चांगलं क्रिकेट ज्यांच्या वतीनं पाहायला मिळालं तो संघ पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला मार्केवाडी ब, सगळे यंगस्टर आहेत आणि या यंगस्टरनं तालुका दणानून सोडला आहे. त्यांच्यामध्ये लढत पाहायला मिळेल. खोलवर टप्प्याचा बॉल एक खोदून काढण्याचा प्रयत्न, सिंगल मिळतीये. सिंगल डबलनं उमरोली संघाला काही फरक पडणार नाहीये. मोठे फटके आले तर या मॅचमध्ये अस्तित्व टिकवू शकतं धावांचा पाठलाग करणाऱ्या वरई संघाचं. वरई संघ सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये चांगल्या पोझिशनमध्ये होता. जशी आकाश गायकरनं विकेट घेतली संदेश ठाकरेची, तसं मात्र सामन्यामध्ये थोडंसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. शेखर मैदानामध्ये आहे, क्षितिज मैदानामध्ये आहे आणि या दोन्ही फलंदाजांकडे क्षमता आहे. फुलटॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला, जेल सुटलाय, थ्रो देखील प्रॉपर नाही आहे. खरं तर या क्षेत्ररक्षकांनी सामना जरी सोपा असला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी, तरी या चुका टाळल्या पाहिजेत. थोडंसं कॉर्डिनेशन असणं, कॉलिंग असणं गरजेचं असेल ते उमरोली संघासाठी. 2 धावा आल्यात. या 2 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या झाली आहे 45. संकेतजी कराड यांचं नुकताच आगमन आपल्या या स्पर्धेच्या ठिकाणी होतं. साहेबांना मी विनंती करत आहोत की आपण आवर्जून व्यासपीठावरती यावं. आपला मी सहर्ष स्वागत करत आहोत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 30 धावांची गरज आहे. 5 षटकार या मैदानावरती मारावे लागतील. खरं तर बरेचसे खेळाडू आहेत की ज्यांनी हे रेकॉर्ड केलेले आहेत. मोठ्या धावसंख्येचा चेस सुरू असताना हे रेकॉर्ड होतात, परंतु आता मात्र या दोन्ही फलंदाजांकडे क्षमता आहे. क्षितिज आणि शेखर, त्यांना ती फटकेबाजी करावी लागेल. आणि 2 चेंडू जर चांगले आले रोहनचे तर मात्र उमरोली संघ पुढील मॅचसाठी नक्कीच क्वालिफाय असेल. उमरोली संघ जर जिंकला तर एक उमरोली विरुद्ध उमरोली अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि जर वरई संघ जिंकला तर वरई विरुद्ध उमरोली. मार्केवाडी विरुद्ध चांदई, एक जबरदस्त लढत आपल्या भेटीला येणार आहे. चला चला, अधिकचा टाइम घेतात प्लीज सहकार्य करा. कॅप्टन अतुल लोंगले अँड कंपनी अधिकचा वेळ घेतात, त्याची नोंद घ्या. थँक्यू. 6 बॉल आणि 30 ची गरज आहे. पहिलाच बॉल फ्लोअर फुलटॉस, व्यवस्थित कनेक्ट करू शकले नाही आहेत. आणि आता 5 बॉल आणि 29 धावांची गरज आहे. 5 मध्ये 29 षटकार आले पाहिजेत. IPL मध्ये आपण धावा होताना पाहिल्या, रायगड प्रीमियर लीगमध्ये होताना पाहिल्या, बऱ्याचशा स्पर्धांमध्ये धावा होताना पाहिलेल्या आहेत. तो संघर्ष केला पाहिजे. जिंकणं किंवा हरणं हे तुमच्या विचारांवरती अवलंबून आहे. मान लो तो हार आहे आणि ठाण लो तो जीत आहे. तो विजयाचा निर्धार पक्का करावा लागेल या फलंदाजाला. षटकार ठोकावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील जर या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवायचं असेल तर. 5 मध्ये 29. बॉल पुढ्यात होता, बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेगमध्ये, सिंगल मिळतीये आणि चांगली बॉलिंग रोहनची पाहायला मिळतीये. 4 चेंडू आणि 28 धावा. खरं तर ISPL मध्ये या धावा होऊ शकतात, कारण 9 धावांचा षटकार ISPL मध्ये पाहायला मिळाला. परंतु इथे 6 धावा आहेत प्रत्येक षटकारासाठी, त्यामुळे 4 षटकार मारून देखील सामना जिंकता येणार नाहीये. परंतु एखादा चमत्कार जर झाला तर त्या चमत्कारला नमस्कार केला जाईल. 4 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. थोडंसं फास्ट खेळायचं आहे बॉलिंग टीम. आकाश गायकर, आकाश लोंगले, आपण लक्ष द्या, थोडं फास्ट खेळायचं आहे. आणखीन 3 मॅचेस रात्रीमध्ये आपल्याला कव्हर करायच्या आहेत. 4 मध्ये 28. या वेळेला बॉल गेलाय उंच, लांब देखील. शेवटच्या क्षणाला येतोय षटकार. 3 बॉल बाकी असतील आणि 22 ची गरज. दोन कॅमेरा वर्क आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळालं.
श्री टी एस विजन स्क्रीन, तुषारजी कांबरी बारडी यांनी लावलेलं त्यांचं हे स्क्रीनचं सेटअप आणि संपूर्ण मॅचचं थेट प्रक्षेपण आपल्याला समोर पाहायला मिळतंय. 3 बॉलमध्ये 22 धावांची गरज आहे. थोडं फास्ट खेळायचं आहे आकाश लोंगले, खेळाडूंना तंबी द्या आपण. हा चेंडू उंच गेलाय परंतु कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. इकडून खेळाडू ओरडतायत शित्या धाव, शित्या धाव, क्षितिज धाव, आणि या धाव कंप्लीट केली जाते. खरं तर स्टंप माईक ज्या वेळेला असतं ना त्यावेळेला मैदानातले सगळे आवाज हावभाव नुकताच, आपल्याला ऐकायला मिळत असतात. नुकताच आपण पाहतायत योद्योगपती म्हणून ज्यांची ओळख आहे, ज्या कर्जत 4 फाट्यावरती आपण मस्त असा मेजवानीचा धनराज मिसल हॉटेल आपण सातत्याने पाहिलेलं, त्याचेच ओनर अर्थातच घरंदाज मिजाज या प्रसिद्ध हॉटेलचे खऱ्या अर्थानं योद्योगपती म्हणून ज्यांची ओळख राहिलेली ते तुषारजी संगपाळ साहेब आणि गणेश यांचं नुकताच आगमन आपल्या या स्पर्धेच्या ठिकाणी झालेलं, त्यांचं आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करत आहोत. खऱ्या अर्थानं राजसाहेब ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार आपल्या या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. ज्याप्रमाणे संपूर्ण रायगड जिल्ह्याला एकत्रित ठेवलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आणि त्याचबरोबर त्यांचीच मोठी जबाबदारी जितूबाई पाटील, त्यानंतर पनवेल विभागाचे प्रमुख अध्यक्ष रामदासजी पाटील साहेब, असे बरेचसे मोठमोठे नेते आपल्या या मुख्य व्यासपीठावरून नक्कीच या सामन्यांचा आनंद घेतात. त्यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. आणि सामना जिंकलेला आहे लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघानं. उमरोली संघाचं मनापासून